महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळतील। नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी घेवड्याची शेंग बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, घेवड्याची शेंग आहे बघा, सोलून घेतली आहे बघा, अशी चांगली तोडून घ्यायची, नीट करून साफ करून चांगली घेतलेली आहे। ही 250 ग्रॅम आहे। एक टमाटर बारीक कापलेला आहे, एक कांदा बारीक कापलेला आहे, फोडणीसाठी कढीपत्ता आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, भाजून कुटून घेतलेलं आहे, थोडंसं मोठं आणि थोडं बारीक घेतलेलं आहे असं, लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, मीठ, कांदा लसणाची चटणी आहे, मोहरी, जिरे, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, धने पावडर आहे, थोडंसं हिंग, हळद आणि तेल। मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये बघा 2 चमचे तेल टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं। मोहरी बघा अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा, कढीपत्ता, एक चिमूटभर हिंग आणि एक मोठा कांदा बारीक कापलेला। कांदा बघा चांगला भाजून घ्यायचा। हे बघा आता कांदा थोडा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा लसूण आणि आलं, आता हे पण त्याच्यावर चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा आता हे कांदा वगैरे सगळं चांगलं भाजलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमच्याला पण कमी हळद, आणि एक टमाटर बारीक कापलेलं। आता हे चांगलं टमाटर गळेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं, मसाला चांगला भाजून घ्यायचा। हे बघा आता सगळं टमाटर वगैरे गळलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये धने जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, आता ही कांदा लसणाची चटणी आहे बघा 1 चमचा टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ, 50 ग्रॅम शेंगदाणे आहेत बघा भाजून कुटून घेतलेले आहेत, आता ह्या शेंगा बघा घेवड्याच्या शेंगा आहेत। हे बघा आता हे सगळं चांगलं मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी ओतणार आहे, अर्धा ग्लासला बी कमी पाणी ओतलेलं आहे बघा। ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं। हे बघा आता हे सगळं मिक्स चांगलं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी आत्ताच कोथिंबीर टाकणार आहे, शिजायच्या अगोदरच कोथिंबीर थोडी मी जास्त टाकलेली आहे। आता पाणी बघा एकदम थोडंसं ओतलेलं आहे, मी काही जास्त ओतलेलं नाही। आता मी गॅस बारीक करते आणि एक 15 मिनिटासाठी चांगलं शिजवून देते। बारीक गॅसवर शिजवून द्यायचं। हे बघा आता मी 15 मिनिटं हे झाकून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी एक वेळा हलवलेलं आहे आणि एकदम बारीक गॅसवर मी ठेवलं होतं हे। तर बघा ते घेवड्याची शेंग शिजलेली आहे, चांगली झालेली आहे बघा। यातलं पाणी पण ह्याच्यापेक्षा जरी तुम्हाला सुकी पाहिजे असली तर अजून सुकी करायची, पण अशी जरा चपातीवर भाकरीवर खायला छान लागते। जर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।